जळगाव जिल्ह्यात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून सलग दुसऱ्या दिवशी आगीच्या 3 घटना घडल्या। जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास अज्ञातांनी काढणीसाठी गोळा केलेल्या मक्याच्या गंजीला आग लावल्याची घटना शनिवारी सकाळी उघडीस आली। यात 150 ते 200 क्विंटल मक्याचे अंदाजे किंमत 3.5 लाख नुकसान झाले। धरणगाव तालुक्यात रवंज खुर्द येथे हनुमान जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा व सहाय्यक सरकारी वकील वैशाली महाजन यांचे व्याख्यान आयोजित केले होते। प्रथम येणाऱ्या तिघांना पेन, सामान्य ज्ञान पुस्तक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। चोपडा तालुक्यात नवीन गाडी घेण्यासाठी माहेरून 2 लाख रुपये आण अशी मागणी करत छळ करणाऱ्या सासऱ्याच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। चाळीसगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रबोधनातून साजरी व्हावी, उत्सव केलाच पाहिजे, मात्र त्यासोबत वैचारिक प्रबोधनही करायला हवे। यासाठी विविध स्पर्धा, मैदानी खेळ घ्यावेत, उत्सवात ध्वनी मर्यादित ठेवावा असा संवाद चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी येथे साधला। धरणगाव तालुक्यात बरगाव बुद्रुक येथील हनुमान मंदिरात 20 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेले भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री हनुमान प्राण प्रतिष्ठा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजाविधीने करण्यात आले। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट आयोजित चैत्र पौर्णिमा निमित्त सप्तशृंगी देवीचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला। अमळनेर तालुक्यातील डेकू खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 2 शेतातील सुमारे 1,90,000 रुपयांचा मक्का जळून खाक झाल्याची घटना 11 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। चाळीसगाव येथे रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगमच्या वतीने लहान मुलांच्या विविध आजारांवर मोफत निदान व उपचार शिबिरात 117 रुग्णांनी लाभ घेतला। ठिबक सिंचनचे अनुदान रखडल्याने बडगावातील शेतकरी संकटात। प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान 2023-24 पासून रखडले। या योजनेअंतर्गत एकूण 2111 प्रस्ताव कृषी विभागास प्राप्त झाले आहेत। यापैकी 2111 प्रस्ताव मंजूर झाले असून केवळ 645 शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरून 3,34,00,000 अनुदानाचा लाभ मिळाला। उर्वरित 1466 शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला। जळगाव जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान मंदिरावर रोषणाई तसेच आकर्षक सजावट केली होती। अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम रंगला। बहुतेक ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले होते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धरणगावात अभिवादन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। पारोळा तालुक्यातील महाडी येथील एका शेतानजीक एक शेतकरी काळी कचरा जाळत असताना शेजारीच असलेल्या मक्याच्या शेताला आग लागून सुमारे 13 लाख रुपयांचा मक्का जळून खाक झाला। शेतकरी आग विझवताना बाजूला गेला असून याबाबत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली। अमळनेर बसस्थानकावर एका महिलेकडील 65,000 किमतीच्या 2 तोडे वजनाच्या बांगड्या दिनांक 3 रोजी दुपारी चोरीला गेल्याची घटना उघडीस आली असून अद्याप त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। धरणगाव येथील इंदिरा कन्या शाळेजवळ उभा असताना काही कारण नसताना 3 जणांनी येऊन एका तरुणाला लोखंडी फायटरने डोक्यावर मारहाण करून दुखापत केले। अमळनेर येथे एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने 5 जण जखमी झाल्याची घटना जोडद रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाजवळ एका वळणावर 11 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। ट्रकने धडक दिल्याने एसटीचा काही भाग कापला जाऊन चालक वाहकासह 3 प्रवासी जखमी झाले, तर ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालक फसला होता। लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले। हेको विनोद भोई यांच्यासह पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले।